अशोक आणि मौर्यांचा अऱ्हास. डॉक्टर रोमिला थापर लिखित अशोका अँड दी डिक्लायन ऑफ मौर्याज या पुस्तकाचा अनुवाद. अनुवादिका डॉक्टर सौ शरावती शिरगावकर. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई. अनुवादिकेचे निवेदन. अशोक अँड डिक्लाइन ऑफ मौर्याज हा डॉक्टर रोमिला थापर यांचा गाजलेला ग्रंथ. भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेने उत्कृष्ट ऐतिहासिक ग्रंथांचे विविध भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्याची योजना आखली. या योजनेनुसार मला डॉक्टर थापर यांच्या या गाजलेल्या ग्रंथाचा मराठी अनुवाद करण्याची संधी मिळाली. या ग्रंथाचे वाचन झालेले होतेच. ग्रंथ आवडलेला होता. प्रत्यक्ष अनुवादाचे काम सुरू केल्यानंतर एका वेगळ्याच प्रकारच्या आनंदाचा अनुभव येऊ लागला. ऐतिहासिक कल्पनाशक्ती म्हणजे काय हे अधिक उत्कटतेने अनुभवाला येऊ लागले. जणू कालांतरात बसून आपण 2500 वर्षे भूतकाळात गेलेले आहोत असे कित्येकदा वाटे. या ग्रंथाच्या अनुवादाचे परीक्षण डॉक्टर ढवळीकर यांनी केले. काही उपयुक्त सूचनाही केल्या, त्यासाठी मी त्यांची ऋणी आहे. भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेचे एकेकाळचे अध्यक्ष डॉक्टर कुलकर्णी यांनी मला हा अनुवाद करण्याची संधी दिली, यासाठी त्यांचीही मी आभारी आहे. या मराठी अनुवादाच्या प्रकाशनाची जबाबदारी महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने घेतली, म्हणून मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र बारलिंगे यांचीही मी आभारी आहे. या पुस्तकाच्या मुद्रणाचे काम शिल्पा आर्ट्सचे श्री जयसिंग नलावडे यांनी केले. त्यांचेही मी आभार मानते. या पुस्तकातील नकाशे व छायाचित्रे तयार करण्याची जबाबदारी श्री रामचंद्र शिरगावकर यांनी घेतली व इतरही अनेक प्रकारांनी सहकार्य केले. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करीत आहे. प्राचीन इतिहासाचे अभ्यासक, मराठी भाषेतून इतिहासाचे अध्ययन करणारा विद्यार्थीवर्ग यांना या अनुवादित ग्रंथाची अभ्यासाच्या कामी मदत होईल अशी आशा आहे. जिज्ञासू वाचकांनी या अनुवादाविषयी आपली मते व्यक्त केल्यास त्यांचे निश्चितच स्वागत होईल. 25 जून 1988. शरावती शिरगावकर. प्रस्तावना. अशोकाच्या कारकिर्दीने इतिहासकारांचे लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली. या गोष्टीस एक शतकाहूनही अधिक काळ लोटला आहे. 1837 मध्ये जेम्स प्रिन्सेप यांनी प्रथम अशोकाच्या कोरीव लेखांवरील आपले काम एका संशोधन लेखमालेच्या रूपाने प्रसिद्ध केले. परंतु 1901 पर्यंत अशोकावरील प्रबंध पुढे आलेला दिसत नाही. या वर्षी विन्सेंट स्मिथ यांनी या विषयावरचा अधिक तपशीलवार अभ्यास ग्रंथरूपाने मांडला. ग्रंथांच्या नावांसाठी ग्रंथसूची पाहावी. विन्सेंट स्मिथच्या ग्रंथाच्या वारंवार निघणाऱ्या आवृत्त्यांमुळे या विषयाला लोकप्रियता लाभली आणि 1925 मध्ये डॉक्टर भांडारकर यांनी अशोकाच्या कारकिर्दीच्या इतिहासावरील आपली कार्मायकल व्याख्याने प्रसिद्ध केली. पाठोपाठ 1926 मध्ये जे.एम. मॅकफेल यांचे छोटेसे पुस्तक प्रसिद्ध झाले. पुढे राधा कुमुद मुखर्जी यांचा ग्रंथ 1928 मध्ये प्रसिद्ध झाला. 1930 मध्ये लुई वाले पुसेया यांचे मौर्यांवरील एक पुस्तक प्रसिद्ध झाले. यानंतर 1946 मधील बेनी माधव बरुआ यांच्या प्रबंधाचा अपवाद सोडल्यास इंग्रजीमध्ये अशोकावरील एकही ग्रंथ 1950 पर्यंत बाहेर पडला नाही. भारताच्या इतिहासातील या विशिष्ट काळासंबंधीचे इतिहासकारांचे औत्सुक्य मावळले असे येथे सुचवावयाचे नाही. या उलट मोठ्या प्रमाणावर संशोधन चालू होते. पण ते मौर्यांची राजव्यवस्था, नाणी, आज्ञालेखांचा भाषाशास्त्रीय अभ्यास इत्यादी विषयांवर. बारुआंचे पुस्तक म्हणजे या सर्व संशोधनाचे संकलन करून केलेला अद्ययावत अभ्यास. नीलकंठ शास्त्री आणि त्यांचे सहकारी यांनी केलेला नंद व मौर्य यांच्याविषयीचा सखोल अभ्यास 1952 साली ग्रंथरूपाने बाहेर पडला. अशोकाचा बौद्ध धर्माशी संबंध याविषयीचा बाळकृष्ण गोविंद गोखले यांचा ग्रंथ 1955 मध्ये प्रसिद्ध झाला. या विषयावरील पुस्तकांची एक लाटच 1956 मध्ये आली. त्या सर्वांमध्ये पॉल एगरमॉन्ट यांचे पुस्तक सर्वात अधिक उपयुक्त आहे. याच वर्षी एफ केर्न यांचे पुस्तक प्रकाशित झाले. बुद्धाच्या निर्वाणाला 2500 वर्षे झाली. त्यावर्षी बुद्ध जयंती साजरी करण्यासाठी डॉक्टर सेन यांनी एक लहानसे परिचयवजा पुस्तक प्रसिद्ध केले. अगदी अलीकडे डॉक्टर दिनेश चंद्र सरकार यांनी अशोकाच्या कोरीव लेखांवर एक पुस्तक प्रसिद्ध केलेले आहे. या विषयावरील प्रकाशनांची जरीही प्रचंड यादी असली तरी मला असे वाटते की उपलब्ध साहित्याचा पुन्हा अर्थ लावण्यास अजूनही वाव आहे. याच्या कारणांची चर्चा मी पहिल्या प्रकरणात केलेली आहे. या माझ्या ग्रंथात मी पुन्हा अर्थ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्थलनामांसाठी शब्दोच्चारांच्या खुणांचा वापर करण्यात सुसंगतेचा काहीसा अभाव वाचकांना जाणवेल. संस्कृत आणि पाली या भाषांमधील कमी परिचित असलेल्या नावांपैकी जी अधिक रूढ आहेत त्यांचे लिप्यंतर करण्याचा मी शक्य तितका प्रयत्न केलेला आहे. परंतु आधुनिक स्थलनामांच्या बाबतीत मात्र मी आजच्या व अधिक रूढ असलेल्या नावांमधील अक्षरे, शब्दोच्चाराच्या ज्या खुणांचा वापर होतो त्याच्याशी ती सुसंगत नसली तरी कायम ठेवली आहेत, कारण ती सहजपणे ओळखता यावीत. उदाहरणार्थ सांची ऐवजी सांची असे वापरणे मला निष्कारण पांडित्याचे वाटते. संस्कृत व पाली शब्दांच्या बाबतीत या दोनही भाषांमधील शब्द एकाच भाषेत आणण्याचा प्रयत्न न करता मी शक्यतो प्रामुख्याने मूळची रूपे ठेवली आहेत. विद्वत वृत्ती व शिष्यवृत्ती यांच्या रूपाने विविध संस्थांकडून अर्थसहाय्य मिळाले, म्हणूनच प्रामुख्याने मी हा अभ्यास पूर्ण करू शकले.
यासाठी इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी वुमेन क्रॉसबी हॉल विद्वत्वृत्तीसाठी, लंडन विद्यापीठ विल्यम लिंकन शेली या इतिहासाच्या शिष्यवृत्तीसाठी आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन सर विल्यम मेयर शिष्यवृत्तीसाठी या संस्थांविषयीची कृतज्ञता मला व्यक्त केली पाहिजे. माझे संशोधन चालू असताना अनेक विद्वानांची व सहकाऱ्यांची चर्चा व काही साधन साहित्याचे भाषांतर या दोन्हीमध्ये मला मदत झालेली आहे. डॉक्टर अल्विन, प्राध्यापक दवे, डॉक्टर गुदकुंबर आणि डॉक्टर मार यांचे विशेष करून मी आभार मानते. या पुस्तकाची टंकलिखित प्रत वाचून त्यात सुधारणा सुचविल्या म्हणून मी माझे मातापिता, स्नेही, प्राध्यापक जे.डी. बर्नाल, डॉक्टर सर्जी हॉर्वित्झ, डॉक्टर अँथनी मिचेलिस आणि श्रीमती गटरूड वेंग्राफ यांची आभारी आहे. श्रीमान जे.एफ. हॉर्बिन यांनी या पुस्तकासाठी नकाशे काढले म्हणून त्यांचे आभार मानण्यात मला आनंद आहे. दी स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज, दी कॉमनवेल्थ रिलेशन्स ऑफिस लायब्ररी आणि दी ब्रिटिश म्युझियम लायब्ररी या संस्थांचे ग्रंथपाल आणि कर्मचारी वर्ग यांचीही मी ऋणी आहे. माझे या पुस्तकाचे लेखन चालू होते त्या संपूर्ण काळात प्राध्यापक आर्थर लिवलिन बॅशॅम यांच्या मार्गदर्शनाबद्दल व त्यांनी केलेल्या सहानुभूतीपूर्ण मदतीबद्दल त्यांच्याविषयीची कृतज्ञता मी व्यक्त करू इच्छिते. लंडन, 1960. रोमिला थापर. एक पार्श्वभूमी आणि आधार साहित्य. भारतीय इतिहासात ख्रिस्तपूर्व 5 शतकांमध्ये झालेल्या घडामोडी व बदल यांच्या उलटसुलट प्रवाहांमधून ज्या विशेष कर्तृत्ववान व्यक्ती उदयाला आल्या त्यांच्यामध्ये अशोकाची गणना होते. आपल्या विजयामुळे दारुण दुःखाची निर्मिती झालेली पाहून त्या विजयाविषयी खंत करणारा विजेता, एक संत, साधू आणि सम्राट यांचा संगम, राजकीय विचारवंत, मानवी जीवनाविषयी क्वचितच आढळणारा समंजसपणा दाखविणारा राजा अशा विविध रूपांमध्ये तो अनेकांना दिसतो. त्याची आणखीही काही रूपे दिसू शकतील. त्याच्याविषयीच्या लोककथांवर शतकानुशतके जी पुटे चढवली गेली आहेत त्यांतूनच आपल्यापुढे आजचे अशोकाचे चित्र उभे राहते. त्याची काळजीपूर्वक छाननी केली तरच त्याच्या सत्यस्वरूपाचे काहीसे रेखाटन करता येण्याजोगे आहे. स्वतःच्या कालाविरुद्ध उभ्या ठाकणाऱ्यांपैकी अशोक एक होता असे काही वेळा म्हटले गेले आहे. हे मत चुकीचे आहे असे आम्हाला वाटते. अनेक परींनी तो स्वतःच्याच काळाचा प्रतिनिधी होता हे आपण पुढे पाहूच. त्याला थोरवी प्राप्त होण्याचे विशेष कारण म्हणजे त्याला स्वतःच्या काळाची समज होती व तत्कालीन भारतीयांच्या गरजा कोणत्या होत्या याची जाण होती. काही लोक समजतात त्याप्रमाणे तो एखाद्या संकुचित धर्मपंथाचा उपासक नव्हता. त्याच्या अंतिम उद्दिष्टांमध्ये जीवनाच्या धार्मिक व लौकिक या दोनही अंगांचा समावेश होता. यापूर्वी अशोकाविषयी जे अभ्यास झालेले आहेत त्यांचा आढावा घेतला तर त्याचे बौद्ध धर्माशी असलेले नाते सांगताना त्याच्या कारकिर्दीच्या 8व्या वर्षी त्याने चालविलेल्या कलिंगाच्या मोहिमेत त्या लोकांविषयी जे क्रौर्य दाखवले गेले त्याची त्याला स्वतःलाच खंत वाटून त्याने एकाएकी बौद्ध धर्म स्वीकारला असे वर्णन करण्याकडे कल दिसतो. यानंतर बौद्ध धर्मातील नीतितत्वांवरची अढळ श्रद्धा हेच राजाच्या जीवनाचे एकमेव उद्दिष्ट बनले. एक साधू व सम्राट असे विन्सेंट मिथने त्याचे वर्णन केले आहे. डॉक्टर फ्रिट्झ केर्न याने अशोकाच्या कृतींमागच्या अंतःप्रेरणांचे पृथक्करण करण्याचा प्रयत्न केला आहे. संन्यास घेऊन अगर अन्य मार्गांनी जीवनातून मुक्ती मिळवावी अशी या कालखंडातील भारतीयांमध्ये सार्वत्रिक इच्छा होती असा त्याचा समज आहे. हा समज आणि ऐहिक व पारलौकिक जीवनाविषयीच्या धर्मकल्पना यांच्या आधारे डॉक्टर फ्रिट्झ केर्नने हा प्रयत्न केला आहे. ऐहिक बंधनातून स्वतःला मुक्त करून घेण्याची इच्छा व त्याचवेळी राजा या नात्याने आपले प्रजनन व समाज यांविषयींच्या जबाबदारीची जाणीव या दोहोंचा अशोकाच्या मनात संघर्ष चालू असावा या समजुतीने फ्रिट्झ केर्नने विस्तृत वर्णन केले आहे. या विषयीच्या आमच्या पृथक्करणावरून आम्हाला असे दिसते की बौद्ध धर्माचे अशोकाला आकर्षण वाटत होते, परंतु हा प्रकार काहीसा विक्षिप्तपणाचा किंवा एका रात्रीत साक्षात्कार होऊन मतांतर झाल्याचा असा नव्हता. आम्हाला असे वाटते की तत्कालीन समाजाच्या संदर्भात बौद्ध धर्म हा केवळ दुसरा एखादा धर्म नव्हता. वैयक्तिक श्रद्धेपासून सामाजिक कल्पनांपर्यंत जीवनाच्या विविध अंगांमध्ये बदल घडवून आणू पाहणाऱ्या एका जास्त व्यापक चळवळीचा तो परिणाम होता. मोठ्या प्रमाणावर आविष्कृत झालेले ते एक सामाजिक, बौद्धिक आंदोलन होते. समकालीन विचार व जीवन यात ते प्रतीत होत होते. इतरांपेक्षा थोडेसे जास्त कल्पक धोरण असणाऱ्या कोणत्याही राजाला इतक्या महत्त्वाच्या नव्या चळवळीशी मिळते-जुळते घेणे भागच होते. अशी हे परिस्थिती म्हणजे अशोकासारख्या कर्तृत्ववान महत्वाकांक्षी राजाला एक आदर्श साधनच होते. धर्मासंबंधीच्या त्याच्या व्यक्तिगत श्रद्धा कोणत्याही असोत, परंतु ज्या राज्यकर्त्याला स्वतःची राजकीय आणि आर्थिक सत्ता दृढ करावयाची होती त्याला ती परिस्थिती विशेष उपयुक्त होती. इतिहासाच्या प्राचीन कालखंडातील व्यक्तीचा अभ्यास करीत असताना खाजगी जीवनातील तिचे स्वरूप आणि मुत्सद्दी म्हणून ती वठवीत असलेली भूमिका या दोन गोष्टींमधील भिन्नता कशी जाणावयाची ही एक अतिशय अवघड समस्या इतिहासकारापुढे असते. अर्वाचीन इतिहासावर ठसा उमटवणाऱ्या मुत्सद्यांच्या चरित्रांवरून असे आढळते की काहींच्या बाबतीत या दोन गोष्टी परस्परांपासून भिन्न असतात. म्हणूनच अगदी प्राचीन काळाचा अभ्यास करताना सर्व उपलब्ध पुराव्यांचा संदिग्धपणाने उपयोग करावा लागत असल्याने मनस्वी गोंधळ उडणे साहजिक आहे.
गेल्या 50 वर्षांमध्ये सम्राट अशोकासंबंधी जे अभ्यासपूर्ण लिखाण झाले आहे त्यात असा गोंधळ अनेकवार झालेला दिसतो. त्याचे जीवन आणि घटना यांची संगती लावताना त्याच्या स्वतःच्या कोरीव लेखांपेक्षा धार्मिक ग्रंथांनाच समकालीन विश्वसनीय पूरक पुरावे म्हणून महत्त्व दिले गेले ही खरोखरच फार दुर्दैवाची गोष्ट आहे. धार्मिक ग्रंथांमध्ये, प्रामुख्याने बौद्ध धर्मग्रंथांमध्ये, अशोक स्वतःच बौद्धधर्मीय बनला या वस्तुस्थितीचा फायदा उठवण्याची इच्छा होणे स्वाभाविक होते. त्यामुळे त्याला पावित्र्याचा पुतळा बनवून टाकण्यात आला आहे. परंतु त्याच्या स्वतःच्या आज्ञा व कोरीव लेख त्याच्या या चित्राला पुष्टी देणारे नाहीत. त्याच्या कोरीव लेखांचा काळजीपूर्वक अभ्यास करणाऱ्यास त्यांचे 2 गट असल्याचे जाणवते. यांपैकी लहान गटातील लेख म्हणजे एक सर्वसाधारण बुद्धानुयायी या दृष्टीने आपल्या बौद्ध संघाला उद्देशून केलेल्या घोषणा आहेत. राजाने स्वतः केलेला बौद्ध धर्माचा स्वीकार, त्याचे बौद्ध संघाबरोबर असलेले संबंध यांचे त्या लेखांमध्ये वर्णन आहे. या ठिकाणी तो काहीसा असहिष्णू व पूर्णपणे श्रद्धाळू बौद्ध धर्मानुयायी दिसतो, कारण संघाशी मतभेद असणाऱ्या भिक्षूंना व भिक्षुणींना संघव्यवस्थेतून हाकलून द्यावे, असे एका लेखात तो जाहीरपणे निक्षून सांगतो. पुढच्या एका लेखात, ज्या ग्रंथांशी सर्व सच्च्या बौद्धांचा परिचय असला पाहिजे अशा विविध धर्मग्रंथांसंबंधी तो काहीसा सौम्यपणाने बोलतो. मोठ्या गटात असलेल्या कोरीव लेखांचे वर्णन, सर्वसामान्य जनतेला उद्देशून राजाने काढलेले जाहीरनामे, असे करता येण्याजोगे असल्याने ते जास्त महत्त्वाचे आहेत. या गटात दीर्घ व लघु शिलालेखांमधील आज्ञापत्रे व स्तंभलेखांमधील आज्ञापत्रे यांचा समावेश होतो. त्याच्या सुप्रसिद्ध धम्मविषयक धोरणाचे स्पष्टीकरण यांमधून मिळते. धर्म या संस्कृत शब्दाचे प्राकृत रूप म्हणजे धम्म. हा शब्द एका विशिष्ट भारतीय संदर्भात वापरला जात असल्याने त्याचे इंग्रजीत भाषांतर करणे अवघड आहे. नीती, पावित्र्य, सदाचार यांसारख्या विविध शब्दांनी त्याचे भाषांतर केले गेले आहे. आम्ही स्वतः त्याचे भाषांतर सद्गुण या शब्दाने करतो. 5वे प्रकरण पहा. मौर्यकालीन भारताच्या पार्श्वभूमीवर विचार करता, या धोरणामध्ये जो विचार आहे त्यातच अशोकाचे खरे यश आहे. यापूर्वीच्या इतिहासकारांनी अशोकाच्या धम्म या शब्दाचा अर्थ सर्वसाधारणपणे बौद्ध धर्माला पर्यायी शब्द असा लावून, अशोकाला बौद्ध धर्म हाच राज्यधर्म करावयाचा होता असे सूचित केलेले आहे. तो स्वतः जरी बौद्ध धर्माचा निस्सीम उपासक असला व मुक्तीचा तोच एकमेव मार्ग आहे अशी त्याची खात्री असली तरी बौद्ध धर्म हाच राज्यधर्म बनवण्याचा त्याचा हेतू नसावा असे दाखवून देण्याचा आमचा उद्देश आहे. केवळ आपले सर्व प्रजानन बौद्ध धर्माला अनुकूल व्हावेत असे त्याचे धम्मविषयक धोरण नसावे, तर त्याच्या या धोरणात सामाजिक जबाबदारीची जाणीव जास्त असावी. सामाजिक वर्तन, एका मनुष्याची दुसऱ्या मनुष्याशी होणारी वर्तणूक यांचे महत्त्व मोठे वाटावे अशा प्रकारची मनोवृत्ती विकसित करण्याचे त्याचे धोरण होते. माणसाच्या प्रतिष्ठेला मान्यता मिळावी व सामाजिक व्यवहारात मानवतावादी वृत्ती असावी म्हणून हे आर्जव होते. या धोरणाची छाननी करताना, ज्या परिस्थितीत हे धोरण आकाराला आले तिचे पृथक्करण करणे आवश्यक आहे. राजाच्या स्वतःच्या मनातच या धोरणाची काही अंशी जोपासना झाली, परंतु तत्कालीन समस्या सोडविण्याचा तो एक चांगला मार्ग आहे हे राजाने जाणले म्हणून या समस्या आणि तत्कालीन परिस्थिती यांच्या प्रकाशातच अशोकाने केलेल्या कामगिरीचे मूल्य आणि महत्त्व खरेपणाने जोखता येणे शक्य होईल. पूर्वी जेथे लहान राज्ये आणि प्रजासत्ताके होती त्या विस्तृत प्रदेशावर आता साम्राज्यसत्ता निर्माण झाली होती. या राजकीय परिस्थितीचा प्रथम विचार केला पाहिजे. अशोकाचा आजोबा चंद्रगुप्त मौर्य याने अशोकाच्या राज्यारोहणापूर्वी सुमारे अर्धशतक मौर्यांची राज्यव्यवस्था सुरू केलेली होती. तौलनिकदृष्ट्या भारतात हा नवीनच प्रकार होता. मौर्यांच्या पूर्वी नंदांच्या राजघराण्याचे साम्राज्य होते. परंतु मौर्यांच्या साम्राज्याइतके ते विशालही नव्हते व त्या साम्राज्यातील लोकसमूह आणि संस्कृती यांच्यात तितकीशी विविधताही नव्हती. मगध हेच नंद साम्राज्याचे केंद्र होते आणि गंगेचे खोरे व त्याच्या आजूबाजूचा प्रदेश यांतील लोकांचाच त्यात समावेश होत होता. सांस्कृतिक दृष्ट्या ते आर्य तरी होते किंवा आर्य संस्कृतीशी त्यांचा परिचय तरी झालेला होता. मौर्य साम्राज्यात याहून कितीतरी जास्त भिन्न घटक होते. काही आर्यांनी व्यापलेल्या भारताबाहेरचेही होते. यामुळे पूर्वीच्या काळापेक्षा जास्त राजकीय गुंतागुंती निर्माण होत गेल्या. ही वस्तुस्थिती स्पष्ट करताना, धम्माच्या विकासात जो व्यक्तिगत घटक होता तिकडे दुर्लक्ष करता येण्याजोगे आहे असे सुचवण्याचा आमचा हेतू नाही. अशोकाच्या स्वतःच्या श्रद्धा आणि त्याच्या भोवतालची परिस्थिती यांच्याही या धोरणाला आकार देण्यात हातभार लागलेला आहे. धार्मिक विचारांच्या बाबतीत मौर्य कुटुंब निसंदेहपणे समावेशक प्रवृत्तीचे होते. चंद्रगुप्ताने जैन धर्म अंगीकारलेला होता असे सांगितले जाते आणि अशोकाचा पिता बिंदुसार याचा आजीविकांकडे ओढा होता. हे दोन्ही पंथ सनातन धर्मांपेक्षा वेगळे होते व ब्राह्मणी धर्मकल्पकांना विरोध करणारे होते. यामुळे अशोकाने स्वतः ब्राह्मणी धर्मविचारांना पाठिंबा दिला नाही व बौद्ध धर्मीयांना आश्रय देणे पसंत केले यात आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही. काही ग्रीक कल्पनांचीही दखल घेतली गेली असावी व या बौद्धिक मंथनात त्यांचे परीक्षण झालेले असण्याची शक्यता आहे. वैश्विक गूढ उकलण्याच्या प्रयत्नाचे शतक असे इसवी सन पूर्व 6व्या शतकाचे वर्णन करता येईल.
ग्रीसमधील पायथागोरस आणि चीनमधील कन्फ्युशियस यांच्याशी ज्यांची तुलना करता येईल असे विचारवंत भारतात होते. धार्मिक श्रद्धा आणि तत्वचिंतन या दोहोंमुळे निर्माण झालेल्या विविध पंथांचे अस्तित्व हीच हा काळ प्रखर वादविवाद आणि चर्चा यांचा काळ असल्याची साक्ष आहे. या काळात केवळ आर्यांच्या प्रचलित नीतिमूल्यांनाच आव्हान दिले गेले असे नाही, तर नव्याने विकसित झालेल्या प्रत्येक विचारसरणीला कठोर टीकेच्या कसोटीला उतरावे लागले. पूर्वकालीन चार्वाक पंथीयांच्या अधिभौतिकवादाने उपनिषदांतील अधिक गूढ अध्यात्मवादाशी स्पर्धा केली. हा कालखंड शंकांचा होता. उत्तर वैदिक काळापासून इसवी सन पूर्व 900 पासून हळूहळू विकसित झालेल्या ब्राह्मणी सत्तास्थानांवर नव्या शक्तींचे हल्ले होऊ लागले होते. पुरोहितांच्या अधिकारांविषयी इतकेच नव्हे तर ते करीत असलेले समारंभ आणि धर्मविधी यांच्या सामर्थ्याविषयीही शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या. बौद्ध कालात व बौद्धोत्तर कालात जातीव्यवस्थेमध्ये जी ताठरता आली तिची लक्षणे या काळापासून आकार घेऊ लागली होती. त्या जातीव्यवस्थेवरही हल्ले होऊ लागले, परंतु बऱ्याच वेळा हे हल्ले उघड नसत. ब्राह्मणी धर्माशी जरी चारही जातींच्या निष्ठा निगडीत असल्या तरी कमी दर्जाच्या मानल्या जाणाऱ्या जातींचा कल साधारणतः नवीन धर्मपंथाकडे झुकू लागला. वैश्य या तिसऱ्या जातीच्या बाबतीत ही परिस्थिती विशेषत्वाने दिसते. तत्वतः जरी त्यांचा समावेश उच्च दर्जाच्या द्विजांमध्ये, नैसर्गिक जन्म व उपनयनाविधी यामुळे झालेला जन्म असा दोनदा जन्माला आलेला तो द्विज होत असला तरी दैनंदिन जीवनातील व्यवहारात ब्राह्मण व क्षत्रिय या पहिल्या दोन जातींना जे अधिकार प्राप्त होत असत त्यातून त्यांना म्हणजे वैश्यांना वगळण्यात येऊ लागलेले होते. अशा प्रकारे एका बाजूस समाजजीवनासंबंधीच्या विचारांमधील ताठरता व ऐहिक जीवनावर नियंत्रण ठेवण्याचा आग्रह, ही गोष्ट कालांतराने ख्रिस्तोत्तर पहिल्या काही शतकात साध्य झाली. यांच्या आधारे ब्राह्मणधर्म स्वतःला प्रस्थापित करू पाहत होता, तर त्याचवेळी दुसऱ्या बाजूस बंडखोर गट ब्राह्मणधर्माचा हा जोर परतवून लावण्याचा प्रयत्न करीत होते. या गटांमध्ये बौद्ध धर्म अग्रगण्य होता. हा संघर्ष हिंसक असण्याची शक्यता नव्हती, कारण बंडखोरांपैकी कोणत्याही गटाने कोणत्याही प्रकारचे धार्मिक युद्ध पुकारलेले नव्हते. हा संघर्ष नेहमी सामाजिक तणावांच्या आणि राजकीय विरोधाच्या स्वरूपात दिसतो. मौर्य काळाच्या आधीच्या काही शतकांमध्ये मूलभूत स्वरूपाचे काही निश्चित आर्थिक बदल घडून आलेले होते व वर उल्लेखिलेल्या सामाजिक व राजकीय प्रवृत्ती त्यांच्यापासून अलग नव्हत्या. पूर्ववैदिक कालातील आर्यांची भटकी, पशुपालनाची अर्थव्यवस्था बदलून तिच्या जागी आता स्थिर कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था आली होती. तिच्याबरोबर जमिनीवरील कर, ग्रामीण शासक या तदनुषंगिक गोष्टीही अस्तित्वात आल्या होत्या. बौद्ध कालाने या गोष्टींबरोबरच विस्तृत प्रमाणावरील व्यापाराची सुरुवात आणि व्यापाराशी संबंधित असलेल्या सामाजिक वर्गाचे, वैश्यांचे वाढते महत्त्वही पाहिले. व्यापारामुळे वैश्यांची आर्थिक स्थिती सुधारली. त्यामुळे ब्राह्मणांनी व क्षत्रियांनी, विशेषतः ब्राह्मणांनी स्वतःचा आपल्याकडे घेतलेल्या अन्याय्य अधिकारांविरुद्धच्या त्यांच्या भावना जास्तच तीव्र बनल्या. व्यापारी श्रेणींच्या स्थापनेमुळे शहरी जीवनास एका नव्या घटकाची ओळख झाली. शहरी जीवन फार मोठ्या प्रमाणात या घटकावर अवलंबून राहू लागले. यातून एका नव्या शक्तीचा उदय झाला. समाजातील जास्त वरच्या दर्जाच्या गटांना आपले पूर्वीचे स्थान टिकवून धरण्यासाठी या शक्तीशी मिळते घेणे भाग पडले. एका विवक्षित मर्यादेपर्यंत या आर्थिक बदलांचा राजकीय पद्धतीवर परिणाम होणे अपरिहार्य होते. राज्याला आर्थिक उत्पन्नासाठी कृषिनिष्ठ अर्थव्यवस्थेवर अवलंबून राहावे लागते. या वस्तुस्थितीमुळे नोकरशाही आणि सुसंघटित शासन यंत्रणा यांचा विकास करण्याची गरज भासली. सर्व देशासाठी समान शासन लागू करण्याच्या प्रवृत्तीमुळे व्यापारात सुधारणा झाली. साम्राज्यरचनेचा आकार आणि व्याप्ती यामुळे बलिष्ठ केंद्रित नियंत्रण अपरिहार्य ठरले. ही भव्य इमारत सुस्थितीत राखावयाची होती. त्यामुळे राजकीय पद्धतीत सरकारी यंत्रणा व अधिकार यांच्यावर फार मोठ्या प्रमाणावर भर देणे भाग पडले. भारतातील मौर्यकालीन समाज विविध संस्कृतींनी युक्त होता. या समाजातील सर्व घटक सर्वसाधारण विकासाच्या दृष्टीने भिन्न भिन्न पातळीवर होते व आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक प्रेरणांमुळे त्यांची परस्परांवर प्रतिक्रिया होत होती असे दिसते. सर्व साम्राज्य सुरक्षित राखण्यासाठी सर्वांना एकत्र बांधून ठेवणारे समान सूत्र असले पाहिजे आणि वस्तू व सेवा यांची हालचाल होत राहिली पाहिजे याची निश्चित जाणीव या कालखंडातील कोणत्याही बुद्धिमान राजकारणपटूला होणे स्वाभाविक होते. सामाजिक जबाबदारीवर भर देणाऱ्या धम्माच्या धोरणाचा उपयोग अशा समान बंधनासाठी करावयाचा होता. मौर्य कालापासून इतिहासाच्या अभ्यासासाठी भरपूर आधारभूत साहित्य उपलब्ध होऊ लागते. तत्पूर्वीच्या भारतीय इतिहासातील कालखंडासाठी दूरवर स्थलांतरित झालेल्या व विखुरलेल्या साधनांमधून पुराव्याचे कण टिपण्यासाठी पराकाष्ठेचा शोध घ्यावा लागतो. परंतु मौर्य कालापासून समकालीन अगर नंतरच्या काळातील लिखित आधारांमधून तौलनिकदृष्ट्या भरपूर माहिती मिळते. अशोक मौर्याच्या कारकिर्दीबाबत विशेषत्वाने माहिती मिळते, कारण धार्मिक वाङ्मय, नाणी इत्यादी साधनांमधून मिळणाऱ्या पूरक पुराव्यांखेरीज सर्व देशभर शिलांवर आणि स्तंभांवर कोरलेले राजाचे स्वतःचे आज्ञालेख उपलब्ध झालेले आहेत.
कालसी, मानसेहरा, शाहबाजगडी, गिरनार, सोपारा, येर्रागुडी, धौली आणि जौगा या ठिकाणी सापडलेली 14 दीर्घ शिलाशासने अर्थात शिलालेख, बैराट, रूपनाथ सहस्त्राम, ब्रह्मगिरी, गविमठ, जतिंग, रामेश्वर, मास्की, पालकीगुंडू, राजूल, मंडगिरी, सिद्धपूर, येर्रागुडी, गुज्जर व झांशी येथे सापडलेली अनेक शिलाशासने व कोरीव लेख यांचा त्यात समावेश होतो. अलाहाबाद, दिल्ली, टोपरा, दिल्ली, मीरत, लौरिया, अरराज लौरिया, नंदनगड आणि रामपूरवा या ठिकाणी 7 स्तंभशासने सापडलेली आहेत. इतर कोरीव लेख, बराबर गुहा, 3 कोरीव लेख, रुम्मिनदेई, निगली, सागर, अलाहाबाद, सांची, सारनाथ आणि बैराट या ठिकाणी सापडले आहेत. अलीकडे कंदाहार येथे एक ग्रीक आणि अरेमिक लघुलेख सापडला आहे. या लेखांचे भाषांतर 5व्या परिशिष्टात समाविष्ट केलेले आहे. या जागांची केलेली भौगोलिक निश्चिती 3ऱ्या परिशिष्टात दिली आहे. पियदस्सी हे बिरुद कोणासाठी वापरले आहे याची निश्चिती होईपर्यंत या कोरीव लेखांचे महत्त्व समजण्याजोगे नव्हते, कारण मास्कीच्या आज्ञालेखाचा एक अपवाद सोडला तर इतर शिलाशासनातून कोठेही राजाचे नाव दिलेले नाही. मास्कीचे शिलाशासन 1915 मध्येही बराच काळपर्यंत सापडलेले नव्हते. या विषयावरचे पहिले प्रकाशन प्रोफेसर प्रिन्सेपने केले. त्यालाच आज्ञालेखामधील लिपीचा शोध लावण्याचे श्रेय आहे. बौद्ध धर्माविषयी देणाऱ्या उल्लेखांमुळे प्रिन्सेपने देवानम पियदस्सी या शब्दांची सांगड श्रीलंकेच्या राजाबरोबर घातली. परंतु यामध्ये अर्थातच काही निश्चित उणीवा होत्या. उदाहरणार्थ आज्ञालेखांचा लेखक असा दावा करतो की भारतामध्ये विहिरी खणण्याचे व रस्ते बांधण्याचे काम आपण केले, परंतु श्रीलंकेचा राजा भारतात अशी कामे करण्यासाठी कशी आज्ञा देऊ शकेल असा प्रश्न पडतो. यानंतर 1837 मध्येच दीपवंस आणि महावंस या श्रीलंकेच्या इतिहासासंबंधीच्या बौद्ध भिक्षूंनी रचलेल्या 2 प्राचीन सनावळ्या श्रीलंकेमध्ये अभ्यासिल्या गेल्या. या ग्रंथांमध्ये अशोकाला पियदस्सी हे बिरुद लावले असल्याचे प्रिन्सेपच्या निदर्शनास आणले गेले. यामुळे अशोक हा च्या आज्ञालेखांचा लेखक हा दुवा या नव्या व अचूक पुराव्यामुळे मिळाला. शहरांच्या जवळ किंवा महत्त्वाच्या व्यापारी व प्रवासी मार्गांवर अगर धार्मिक केंद्रे आणि धार्मिक महत्त्वाच्या जागांचे परिसर अशा मोक्याच्या जागांवर हे लेख कोरून ठेवले गेले. या लेखांचा हेतू अर्थातच हे आज्ञालेख शक्य तितक्या जास्तीत जास्त लोकसमूहांपर्यंत जाहीरपणे पोहोचावेत हाच होता. दीर्घ आज्ञालेख शिलांवर कोरण्यासाठी नेहमीच मोठी व सपाट शिला लागत असे. काही महत्त्वाच्या घटनांच्या स्मृतीसाठी स्तंभ उभारले गेले असावेत. दुर्दैवाने काही स्तंभ त्यांच्या मूळच्या जागेपासून हलवले गेले आहेत. टोपरा व मीरत येथील स्तंभ फिरोजशाह तुघलक याच्या कारकिर्दीत दिल्लीला आणण्यात आले. त्यावरील लिपी ज्ञात नसल्याने त्या चमत्कृतीजनक वस्तू म्हणून मानल्या जात असत. अलाहाबादचा स्तंभ मुळात कौशांबीला असावा असे मानले जाते. बैराटचा कोरीव लेख अलेक्झांडर कनिंगहॅमने कलकत्याला हलवला. यामुळे वस्तूंच्या परिसराच्या संदर्भात अभ्यास करण्यास प्रतिबंध होतो व पुरातत्वशास्त्राच्या दृष्टीने ही खेदजनक बाब आहे. चिनी प्रवासी ह्युएनत्संग या चिनी बौद्ध यात्रेकरूने इसवी सनाच्या 7व्या शतकात भारतात प्रवास करीत असताना राजगृह, श्रावस्ती व इतर ठिकाणी पाहिलेल्या स्तंभांचा उल्लेख आपल्या वृत्तांतामध्ये केलेला आहे. यांपैकी काही स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचे होते तर काहींवर राजाचे आज्ञालेख होते. यांच्यापैकी कोणताच स्तंभ अजूनपर्यंत सापडलेला नाही. दी लाईफ ऑफ ह्युएनत्संग वाय शमनहुइली, बुक 3, भाषांतील पृष्ठ 93 यामध्ये उल्लेखित आहे. कदाचित आणखीही काही न सापडलेले स्तंभ असू शकतील. इसवी सनाच्या 4थ्या शतकात बौद्ध धर्मग्रंथ गोळा करण्यासाठी भारतात हिंडणाऱ्या फाहियान या दुसऱ्या एका चिनी भिक्षूने सांकस्था येथील शीर्षसीन असलेल्या स्तंभाचे व पाटलीपुत्राच्या परिसरातील एका कोरीव स्तंभाचे वर्णन केलेले आहे. गाइल्सकृत ग्रंथ, ट्रॅव्हल्स ऑफ फाहियान पृष्ठ 25 व 48. यांपैकी कोणताही स्तंभ अजूनपर्यंत सापडलेला नाही. आज्ञालेखांचा मार्गदर्शन करण्याचा हेतू लक्षात घेता अशी बरीच शक्यता दिसते की दगडाखेरीज लाकडासारख्या नाशवंत वस्तूंचाही उपयोग आज्ञालेख कोरण्यासाठी केला गेला असावा व ते आज्ञालेख मौर्य साम्राज्याच्या सर्व भागात गेले असावेत. इतर प्रकारचे पृष्ठभागही अनेक प्रती करण्यासाठी नक्कीच वापरले असावेत पण ते आता नष्ट झालेले आहेत. उत्तरेतील मानसेहरा व शाहबाजगढी येथील 2 दीर्घ शिलाशासने पर्शियन अरेमिक यापासून बनलेल्या खरोष्टी लिपीमध्ये कोरलेली आहेत. कंदाहारमध्ये अगदी अलीकडे सापडलेला लेख द्वैभाषिक असून ग्रीक व अरेमिक भाषांमध्ये कोरलेला आहे. बाकीचे सर्व दख्खनच्या दक्षिण भागातीलही लेख ब्राह्मी लिपीत आहेत. संस्कृत व प्राकृत लिखाणासाठी वापरण्यात येणारी भारतातील ही ज्ञात असलेली सर्वात प्राचीन लिपी आहे. सम्राटाचे आज्ञालेख आपल्या सर्व साक्षर प्रजाजनांनी वाचावेत अशी त्याची इच्छा होती हेच स्थानिक लिपीच्या वापरावरून दिसून येते. कंदाहारच्या कोरीव लेखाचा अपवाद सोडल्यास प्रत्येक आज्ञालेखातील भाषा ही अशोककालीन प्राकृत आहे. स्थूलमानाने तिचे पूर्वेकडची व पश्चिमेकडची प्राकृत भाषा असे प्रादेशिक भेद आहेत. संस्कृत सारख्या संस्कृतीच्या भाषेऐवजी प्राकृत सारख्या लोकभाषेचा वापर अशोकाने सातत्याने करावा ही गोष्टही या ठिकाणी लक्षात घेण्याजोगी आहे.
अशोकाचे नसलेले, परंतु मौर्यकालाशी प्रत्यक्ष संबंध असलेले असे इतर कोरीव लेख आहेत. त्यांच्यापैकी तक्षशिला येथील प्रियदर्शी कोरीव लेखाचा उल्लेख करता येईल. प्रोफेसर मार्शल कृत ग्रंथ तक्षशिला, व्हॉल्यूम 1 पृष्ठ 15. तक्षशिलेच्या उत्खननात मौर्योत्तर पातळीवर सापडलेला ॲरेमिकमधील हा कोरीव लेख सिरकप येथील एका घराच्या भिंतीत बसवलेला आढळला. प्रिय या राजप्रतिनिधीमुळे वा राज्यपालामुळे ज्याची भरभराट झाली अशा रोमेदौते या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या गौरवार्थ हा लेख कोरलेला आहे. राजप्रतिनिधीसाठी वापरलेल्या बिरुदावरून अशोक स्वतःसाठी वापरीत असलेले प्रियदर्शी हे बिरुद सूचित होत असले तरी या लेखातील उल्लेख अशोकासंबंधीच असेल याची खात्री देता येत नाही. दुसरे प्रकरण पहा. लंपक किंवा लंघन अर्थात जलालाबादजवळ काबूल नदीच्या उत्तरेकडील तीरावरचे ठिकाण येथे सापडलेला एक अर्धवट कोरीव लेख हा अशोकाच्या आज्ञालेखाचा एक भाग असावा असे साधारणतः मानले जाते. हेनिंग, BSOS 13, 1949, भाग 1, पृष्ठ 80. हा ॲरेमिकमध्ये लिहिलेला असून प्रादेशिक भाषेचा वापर करण्याच्या अशोकाच्या धोरणात हे बसण्याजोगे आहे. या लेखातील 3 शब्दसमुच्चयांवरून अशोकाच्या आज्ञालेखाचाच तो भाग असावा असे दिसते. गोरखपूर जिल्ह्यातील सोहगौरा येथील ताम्रपटावरील कोरीव लेख व बोगरा जिल्ह्यातील महास्थान येथील कोरीव लेख हे दोन्ही अशोककालीन प्राकृतात असून इसवी पूर्व 3ऱ्या शतकातील ब्राह्मी लिपीत कोरलेले आहेत. सिरकार, सिलेक्ट इन्स्क्रिप्शन्स, पृष्ठ 82 व 85. दुष्काळामध्ये मदतीसाठी कोणते उपाय योजावेत यासंबंधीचा मजकूर या लेखांमध्ये आहे. आम्हाला असे वाटते की मौर्यांच्या सुरुवातीच्या काळातील हे लेख असावेत व बहुधा ते चंद्रगुप्ताच्या कारकिर्दीत लिहिले गेले असावेत. त्याच्या कारकिर्दीतील एका दुष्काळाच्या उल्लेखाला जैन ग्रंथावरून पुष्टी मिळते. तसेच सोहगौरा ताम्रपटावरील चिन्हे व जी आहत नाणी मौर्यांच्या सुरुवातीच्या काळातील मानली जातात त्यांच्यावरील चिन्हे परस्परांशी बरोबर जुळतात. याशिवाय अशोकाचा नातू दशरथ ह्याचे नागार्जुनी टेकडीतील 3 गुहालेख आणि मौर्यांचा प्रासंगिक उल्लेख असलेला इसवी 150 मधील रुद्रदामनचा जुनागडचा शिलालेख यांचा उपयोग या कालासाठी आधारभूत साहित्य म्हणून करता येण्याजोगा आहे. या पुस्तकात त्यासंबंधीची विस्तृत चर्चा पुढे होईलच. पुरावे मिळण्याच्या दृष्टीने धार्मिक आधार ग्रंथांमध्ये बौद्ध वाङ्मय सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. भारतीय बौद्ध ग्रंथांमधील जातककथा या केवळ मौर्यकालाशी प्रत्यक्षपणे संबंधित आहेत म्हणून उपयोगाच्या आहेत असे नाही, तर बौद्धकालातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचे सर्वसाधारण चित्र त्यांच्यामधून उभे राहते म्हणून त्या उपयोगी आहेत, कारण मौर्य कालातील परिस्थितीतही तेच ठळक प्रवाह चालू राहिले. बौद्ध कल्पनांचा राजकीय क्षेत्रात कितपत प्रभाव पडलेला होता हे ठरवण्याच्या दृष्टीने दीघनिकाय सारखे बौद्ध धर्मग्रंथांचे काही विभाग महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ चक्रवर्तीन अर्थात विश्वाचा सम्राट ही संकल्पना म्हणजे राजकीय कल्पना आहे का या प्रश्नाचा निर्णय असे निर्णय घेण्याची प्रक्रिया वरवर दिसते त्यापेक्षा जास्त गुंतागुंतीची आहे, कारण अशा आधारांची अजून कालनिश्चिती झालेली नाही हे अवधान मनात सतत बाळगावे लागते. चक्रवर्ती सिंहनादसुत्ता या ग्रंथातील एका चक्रवर्तीची हकीकत अशोकपूर्व असावी आणि तिच्यामुळे अशोकाला साम्राज्यसत्तेची प्रेरणा मिळाली असावी की या उलट अशोकाच्या राजकीय सामर्थ्यामुळे बौद्ध विचारवंतांना चक्रवर्तीन या कल्पनेची स्फूर्ती मिळाली असावी हा एक वादग्रस्त मुद्दा आहे. दीघनिकाय, भाग 3, पृष्ठ 58 तळटीप पहा. श्रीलंकेमधील सनावळ्या, विशेषतः दीपवंस व महावंस यांचाही आधारसाहित्य म्हणून उपयोग करता येण्याजोगा आहे, कारण अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी, विशेषतः तो श्रीलंकेमध्ये नेण्यासाठी जी कामगिरी केली तिचे सविस्तर वर्णन हे ग्रंथ देतात. परंतु सनातनी बौद्ध दृष्टिकोनातून अशोकाचे वर्णन करणाऱ्या श्रीलंकेच्या बौद्ध भिक्षूंनी या सनावळ्या लिहिलेल्या आहेत. त्यामुळे येथेही काळजी घेणे जरूर आहे. इसवी पूर्व 3रे शतक ते इसवी चे 4थे शतक या कालात दीपवंसांची रचना झाली आहे व महावंस हा अधिक पद्धतशीर ग्रंथ इसवी सनाच्या 5व्या शतकात लिहिला गेला आहे असे मानले जाते. पहा प्रोफेसर गायगर रचित ग्रंथ दी दीपवंस अँड महावंस, पृष्ठ 26 तळटीप, गायगर महावंस, पृष्ठ 11. सुमारे इसवी च्या 10व्या शतकात लिहिल्या गेलेल्या वंशयपकासिनी या महावंसांवरील टीकाग्रंथामध्ये इतरांकडून दुर्लक्षित झालेल्या अगर इतर वाङ्मयातून लुप्त झालेल्या मौर्यांविषयींच्या अनेक आख्यायिका समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. अर्थात यांच्यावरील कोणताही ग्रंथ आमच्या कालखंडाला समकालीन नाही, त्यामुळे त्या ग्रंथांमधील कल्पना व स्वरूप यांत फरक पडलेला असणार हे उघडच आहे, परंतु या ग्रंथांमधून सुरुवातीच्या अनेक कथा जतन करून ठेवल्या असाव्यात. कारण या ग्रंथांचा संबंध परकीय परंपरांशी असल्याने राजकीय वा सामाजिक दडपणात मूळ कथांमध्ये विशेष बदल करून त्याचे स्वरूप बदलण्याची गरज त्यांना भासली नसावी. दिव्यावदान व तत्सम ग्रंथांमधून अशोकाभोवती रचलेल्या कथा आहेत. या ग्रंथांचे जतन भारताबाहेर व प्रामुख्याने तिबेटी व चिनी ग्रंथांमधून केलेले आढळते. त्यांच्यामधील पुराव्यांचा सर्वस्वी वापर करता येणे शक्य नाही, कारण बौद्ध भिक्षूंनी त्यांची पुनर्रचना केलेली आहे आणि अशोकावर बौद्ध धर्माचा किती प्रभाव पडला होता हे स्पष्ट करण्यासाठी या कथांचा उपयोग करून घेण्यात आलेला आहे यात शंका नाही.
वाङ्मयातील याच विशिष्ट गटातील आणखी एक आधार म्हणजे 16व्या शतकाच्या शेवटी तारानाथ या लामाने लिहिलेला तिबेटचा इतिहास. मौर्यांशी संबंधित असलेल्या काही ऐतिहासिक आख्यायिका यात विपर्यस्त स्वरूपात देण्यात आलेल्या आहेत. या कालखंडावरील लौकिक वाङ्मयातील सर्वात महत्त्वाचा एकमेव आधार म्हणजे कौटिल्याचे अर्थशास्त्र. अर्थशास्त्र हा इसवी सनाच्या 3ऱ्या शतकातील ग्रंथ आहे, म्हणून मौर्य कालासाठी आधार या दृष्टीने त्याचा उपयोग करता येणार नाही असे एक मत मांडले गेले आहे. पण आमचा असा विश्वास आहे की मूलतः हे लिखाण मौर्यकालीनच होते. पहिले परिशिष्ट पहा. त्याचा लेखक चंद्रगुप्त मौर्याचा पंतप्रधान अगर सल्लागार होता. जरी या ग्रंथाचे संपादन व पुनर्लेखन नंतरच्या शतकांमधून झालेले असले तरी त्याचा मुख्य भाग आणि सुरुवातीच्या प्रकरणापैकी अनेक प्रकरणे निश्चितपणे चंद्रगुप्ताच्या काळात व त्या सुमारास लिहिली आहेत. नंतरच्या काळात लिहिल्या गेलेल्या मजकुरातून मूळ मजकूर वेगळा काढणे तितकेसे सोपे नाही. परंतु अर्थशास्त्रात वापरलेल्या संज्ञा व अशोकाच्या आज्ञालेखांमधील संज्ञा याच्यातील साम्य, मौर्य राज्यकर्त्यांना या ग्रंथाचा परिचय होता हेच सूचित करते. त्या कालातील प्रचलित आर्थिक व राजकीय विचारांचे स्पष्ट, पद्धतशीर पृथक्करण व त्याहून विशेष म्हणजे तत्कालीन परिस्थितीतील त्यांचा व्यावहारिक उपयोग या ग्रंथामध्ये स्पष्ट केलेला आहे. यातच या ग्रंथाचे महत्त्व आहे. अशोकाच्या शासकीय उपाययोजनांमध्ये आपण या दोहोंमधील निकट साम्य पाहू शकतो. पुराणांमध्ये मौर्यराजांच्या वंशावळ्या समाविष्ट केलेल्या आहेत. धार्मिक शिकवण देणाऱ्या आख्यायिकांचे हे संग्रह आहेत. याच्यामध्ये काही जुन्या आख्यायिका आहेत हे निश्चित, परंतु एकंदरीत पुराणांची रचना बरीच उशिराची म्हणजे सुमारे इसवी सनाच्या 4थ्या शतकापासूनची आहे. वारंवार नकलून काढलेली हस्तलिखिते आणि त्यात समाविष्ट होत गेलेला प्रक्षिप्त मजकूर याच्यामुळे राजवंशावलीमधील राजकर्त्यांच्या क्रमाबाबत बराचसा गोंधळ उडतो. इतर वाङ्मयीन साधनांमध्ये या काळात अगरत्या सुमारास भारताला भेट देणाऱ्या प्रवाशांच्या मतांची माहिती मिळते. ग्रीक व लॅटिन भाषांमधील प्राचीन वाङ्मयातून हे वृत्तांत गोळा केलेले आहेत. यामध्ये सेल्युकस निकेटरचा, इराण आणि बाबिलोन येथे राज्य करणाऱ्या अलेक्झांडरचा वारस, मित्र मेगॅस्थीनिस याचा वृत्तांत सर्वात महत्त्वाचा आहे. त्याने चंद्रगुप्ताच्या दरबाराला भेट दिली होती आणि पाटलीपुत्र या राजधानीच्या शहरी तो काही काळ राहिलेला होता. दुर्दैवाने त्याचे मूळचे लिखाण उपलब्ध नाही. वेगवेगळ्या प्राचीन ग्रंथांमध्ये त्यातून उद्धृत केलेले उतारे फक्त शिल्लक राहिले आहेत. स्ट्रॅबो आणि डायोडोरस दोघेही इसवी सन पूर्व 1ल्या शतकातील, तसेच आरियन इसवी सनाच्या 2ऱ्या शतकातील यांच्यासारख्या पुढील काळातील ग्रीक लेखकांनी मेगॅस्थीनिसच्या लिखाणातील उतारे दिले आहेत. इसवी सनाच्या 1ल्या शतकात लिहिणाऱ्या इतिहासकार प्लिनी याने आपल्या लॅटिन ग्रंथात मेगॅस्थीनिसच्या वृत्तांताचा उपयोग केलेला आहे. यामुळे साहजिकच उतार्यांच्या रूपाने मिळणाऱ्या या वृत्तांताची विश्वसनीयता काहीशी कमी होते. कारण मूळ ग्रंथामधील उतारे देत असता लेखकाच्या व्यक्तिगत पूर्वग्रहांचा काही ना काही भाग निःसंशयपणे त्यात शिरण्याचा संभव असतो. वाङ्मयीन पुराव्याचा विचार करीत असता ते कशा प्रकारे हाताळावेत यासंबंधी काही विचार मांडणे जरुरीचे आहे. अनेक समकालीन साधने कालौघात नष्ट तरी झालेली असतात किंवा प्रकाशात तरी आलेली नसतात. हे लक्षात ठेवले पाहिजे. अनेक अज्ञात कालविभागांची परिश्रमपूर्वक अभ्यासाने छाननी करून अगर नवे संशोधन करून जुळणी करावी लागते. काही साधनांच्या साहित्यिक शैलीमुळे समस्या निर्माण होतात. उदाहरणार्थ, अर्थशास्त्राची रचना सूत्रबद्ध पद्धतीने झालेली आहे. कमीत कमी शब्दांचा वापर केलेला आहे. त्यामुळे साहजिकच वाक्यांचे अर्थ लावताना गोंधळ उडतो. अतिप्राचीन काळातील लिखाणामधील विशेष संज्ञांचे भाषांतर कसे करावयाचे, ही सर्वच इतिहासकारांपुढे निर्माण होणारी समस्या आहे. संदर्भानुसार शब्दांचे अर्थ वेगळे होतात आणि कालागणिक व समाजागणिक शब्दांचे गर्भितार्थ बदलतात. उदाहरणच द्यावयाचे झाल्यास धर्म या शब्दाचा अचूक पारिभाषिक शब्द इंग्रजीमध्ये नाही आणि इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून त्या शब्दाचा गर्भितार्थ कितीतरी बदलत आलेला आहे. लिखाणाच्या अस्सलपणाविषयीची समस्याही तितकीच महत्त्वाची आहे. या बाबतीत इतिहासकारांना भाषाशास्त्रज्ञांची मदत होते. याशिवाय संपूर्ण खात्री पटवण्यासाठी वापरता येण्याजोगे एकमेव साधन म्हणजे इतर साधनांमधून मिळणारा उपोद्बलक पुरावा. या ठिकाणी मेगॅस्थीनिसने केलेले पाटलीपुत्र शहराचे वर्णन आपल्याला उदाहरणादाखल घेता येईल. तो म्हणतो, या शहराभोवती लाकडी तटबंदी होती. पुरातत्त्वीय उत्खननामुळे पटना शहराजवळच्या लाकडी तटबंदीचे अस्तित्व सिद्ध झाले आहे. जेव्हा असा उपोद्बलक पुरावा उपलब्ध होऊ शकत नाही तेव्हा उपलब्ध माहितीची चिकित्सापूर्वक छाननी करून खोट्या वाटणाऱ्या माहितीपासून संभाव्य सत्य वेगळे काढण्याचा प्रयत्न करीत राहणे हाच मार्ग इतिहासकारांपुढे राहतो. लिखाण कोणत्या उद्देशाने झालेले आहे याचे भान विशेष करून राखले पाहिजे. जर ते लिखाण एखाद्या विशिष्ट मताच्या प्रचारासाठी झाले असेल तर असे भान राखण्याकडे दुर्लक्ष करूच नये. अशोकाची बौद्ध धर्मावरील निष्ठा दाखविण्यासाठी जे बौद्ध ग्रंथ लिहिले गेले आहेत त्यावरून अशोक संपूर्णपणे बौद्ध संघाच्या आहारी गेलेला होता यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागतो, पण त्याचे स्वतःचे आज्ञालेख दुसरेच काही सूचित करतात. तळटीप: संघ याचा शब्दशः अर्थ समाज असा आहे.
भिक्षूंचा दर्जा ठरवण्याच्या बौद्धांच्या पद्धतीला दिलेली ती एक अधिकृत संज्ञा आहे. सुरुवातीच्या काळात त्याची घटना बरीचशी लोकशाही स्वरूपाची होती. ग्रीक लोक भारताला परके होते. त्यामुळे त्यांनी या देशाकडे व येथील चालीरीतींकडे परक्याच्या नजरेने पाहिलेले आहे. ही गोष्ट ग्रीक साधनांच्या बाबतीत लक्षात ठेवली पाहिजे. त्यांच्या लिखाणात काहीसा भीतियुक्त आदराचा व गोंधळाचा भाग दिसतो. परंतु त्याचा फार गंभीरपणाने विचार करण्याची गरज नाही. परकीयांच्या नजरेतून लिहिलेल्या माहितीचा ते उपयोग करीत असल्याने एखाद्या प्रश्नाची तात्विक बाजू आणि व्यावहारिक बाजू यांची गल्लत होण्याची काही वेळा शक्यता आहे. मेगॅस्थीनिसचे भारतातील 7 जातींचे वर्णन हा मुद्दा स्पष्ट करणारे आहे. मौर्य कालासंबंधीच्या वस्तुरूप साधनांमध्ये आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणावर नाणकशास्त्रीय पुरावा मिळतो. पुरातत्वीय पुराव्यांमध्ये उत्खननातून प्रतीत होणारे कलाकौशल्य व कलावस्तू मिळतात. पहिल्या प्रकारात प्रामुख्याने चांदी व तांबे यांची नाणी व चांदीच्या चिपांची नाणी मोडतात. बॅक्ट्रियन ग्रीकांच्या आगमनापर्यंतच्या मौर्य काळात ही नाणी व्यवहारात वापरली जात असावीत असे दिसते. वायव्य भारत, गंगेचे खोरे आणि दख्खनच्या पठाराचा उत्तर परिसर या भागांमध्ये प्रामुख्याने ही नाणी वापरली जात. पहा डॉ. गुप्ताकृत, बिब्लिओग्राफी ऑफ व होर्ड्स ऑफ पंचमार्कड कॉइन्स इन एन्शंट इंडिया. भारतातील उपलब्ध असलेल्या नाण्यांपैकी ही सर्वात प्राचीन असून त्यांवरील व प्रतीके ही अधिकृत चिन्हे होती. हे आता बऱ्याच अंशी निश्चितपणे सांगता येणे शक्य झाले आहे. तक्षशिला येथे दीर्घकाल उत्खनन केले गेले. गेल्या 15 वर्षांमध्ये वायव्य भारतात व गंगेच्या खोऱ्यात चालू असलेल्या उत्खननांची त्यात भर पडत आहे. अनेक ठिकाणी मौर्यपूर्व थरापर्यंत उत्खनन केलेले आहे. इतर अनेक वस्तूंप्रमाणेच मातीच्या भांड्यांच्या प्रकाराचाही सांस्कृतिक क्रम निश्चित करण्यास उपयोग होतो. या प्रकारामध्ये अगदी दक्षिणेकडचा भाग अपवादादाखल सोडला तर इतर भागांमध्ये सर्वत्र सापडलेला उत्तरेकडील काळ्या चकचकीत भांड्याचा प्रकार नजरेला विशेष सुखावणारा आहे. पुरातत्वीय पुराव्याप्रमाणेच संबंधित वस्तू ही पुराव्यासारख्या असतात. काही इतिहासकार त्यांना कलांचे अवशेष असे नाव देतात. यामध्ये शीर्षासाठी जनावरांच्या प्रतिकृतीचा उपयोग केलेले स्तंभ असून त्यांच्यापैकी काहींवर आज्ञालेख कोरलेले होते. यामध्ये रामपूरवा, लौरिया, नंदनगड येथील एकच सिंहाकृती असलेल्या स्तंभशीर्षाचा समावेश होतो. बसाढ येथील कोरीव कामविरहित स्तंभही याच प्रकारात मोडतो. रामपूरवा येथील दुसऱ्या एका स्तंभावर एकच वृषभ असून त्यावरही कोरीवकाम नाही. सारनाथ व संची येथील स्तंभशीर्षांवर 4 सिंह आहेत. एका स्तंभशीर्षावर हत्ती आहे. तो बहुधा संकिस्थ येथील स्तंभावरील असावा. धौली येथील शिळेत कोरलेला हत्ती व कालसी येथील शिलापृष्ठावर रेखाटलेला हत्ती या दोनही कृती अशोककालीन असाव्यात असे मानले जाते. इतके विविध प्रकारचे पुरावे उपलब्ध असल्यामुळे अनेक इतिहासकारांना मौर्य कालावर लिहिण्याचा मोह व्हावा यात आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही. हे ऐतिहासिक संशोधन विपुल प्रमाणावर झालेले असले तरी इतर इतिहासकारांच्या नवे अर्थ लावण्याच्या प्रयत्नांना त्याचा प्रतिबंध होऊ नये असे आम्हास वाटते. कारण मौर्य कालासंबंधी अजूनही अनुत्तरित राहिलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यात त्यामुळे यश मिळू शकेल. इतिहासासंबंधीच्या दृष्टिकोनात वैविध्य असल्यामुळे ज्ञात घटनांचा संपूर्ण साधार पुनरार्थ लावता येईल असा आम्हाला विश्वास वाटतो. हे वैविध्य असणे शक्य आहे असे नव्हे तर त्याची आवश्यकताही आहे. कारण इतिहास हा एक जिवंत अभ्यास विषय आहे आणि जर कोणतेही पृथक्करण साधार केलेले असेल तर असे प्रत्येक नवे पृथक्करण त्या विषयासंबंधीच्या ज्ञानात भरच घालते. केवळ इतिहासाच्या पद्धतीच्या मर्यादेतही महत्त्व देण्याच्या पद्धतीत फरक पडला तरी खरे पृथक्करण करणे शक्य आहे. अशोक राज्यावर येण्यापूर्वीच्या घटनांची पुनर्रचना केल्यामुळे उपयुक्त पार्श्वभूमी मिळेल व वर्णनातही सातत्य राखले जाईल. कौटल्या या ब्राह्मणाने नंदाचा उच्छेद केल्यानंतर त्या जागी मौर्य आले असे पुराणांनी वर्णन केले आहे. पहा पार्गिटरकृत डायनास्टीज ऑफ द कली एज, पृष्ठ 26. मौर्यांचा उदय तौलनिक दृष्ट्या काहीशा अनिश्चित व हलक्या परिस्थितीमधून झाला असावा असे दिसते. त्यामुळे त्यांच्या कुळाविषयी विविध आख्यायिका निर्माण झाल्या असाव्यात. एका नंद राजाची पत्नी व पहिल्या मौर्याची आजी व आई मुराहीच्या नावावरून या कुळाचे नाव मौर्य पडले असे एक आख्यायिका सांगते. पहा धुंडीराजकृत, कॉमेंट्री ऑन दी प्ले मुद्रा राक्षस. जरी पुराणांनी मौर्यांचे वर्णन शूद्रप्रायस्थ व अधार्मिका, प्रामुख्याने शूद्र व अधार्मिक असे केलेले असले तरी या दोन राजघराण्यांचा संबंध पुराणे जोडीत नाहीत. त्याचे संभाव्य कारण हेच दिसते की नंदघराणे शूद्र होते. पहा पार्गिटरकृत, डायनास्टीज ऑफ द कली एज, पृष्ठ 25. जरी प्राचीन युरोपीय लेखकांनी चंद्रगुप्त हलक्या कुळातील मनुष्य होता असे वर्णन केलेले असले तरी त्यांना अज्ञात असलेल्या शेवटच्या नंदराजाशी, धनानंदाशी ते त्याचा संबंध जोडीत नाहीत. जस्टिन, 15/4. बौद्ध लेखकांनी बुद्ध ज्या जमातीमधील होता त्या शाक्य जमातीशी या राजघराण्याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. पहा वंशयपकासिनी, व्हॉल्यूम 1, 5, पृष्ठ 179 व 180. ज्या प्रदेशातून ते आले त्या प्रदेशात मोर, संस्कृतमध्ये मयूर व पालीमध्ये मोर, विपुल होते आणि तेथील दगडही मोरांच्या मानांसारखे दिसत असे आपल्याला सांगितले गेले आहे.
म्हणून ते मौर्य शब्दाचे पाली रूप या नावाने ओळखले जाऊ लागले. शाक्यांशी संबंध जोडण्याचा हा प्रयत्न लक्षात घेण्याजोगा आहे, कारण त्यामुळे अशोक व त्याचे पूर्वज यांचा सामाजिक दर्जा उंचावतो. शिवाय यामुळे अशोकाचा समजला जाणारा मुलगा व श्रीलंकेमध्ये प्रथम बौद्ध धर्म नेणाऱ्या धर्मप्रचारकांपैकी एक महिंद्रा याचे आणि बुद्धाचे जास्त निकटचे नाते दाखविता येते. चंद्रगुप्त उत्तरापथ प्रदेशातील, जर तो तक्षशिलेचा नसेल तर कदाचित गांधारचा असावा असे एक मत मांडण्यात आलेले आहे. पहा वारुआ आयसी व्हॉल्यूम 10 पृष्ठ 34. त्याचे सुरुवातीचे शिक्षण, त्याचे लष्करी शिक्षण व त्याचे जोडलेले मित्र हे सर्व प्रामुख्याने या प्रदेशाशी संबंधित आहेत. मौर्यांनी केलेली खरोष्टी जाणणाऱ्या लिपिकांची नेमणूक व खमोनीय परंपरा अनुसरणारे कारागीर या गोष्टी या संबंधाच्या आणखी काही निदर्शक आहेत. आमचे असे मत आहे की तो जरी उत्तरेकडच्या प्रदेशातील असला तरी मगधाशीही त्याचे काही निकट संबंध असावेत व त्यामुळेच तो नंदांचे उच्चाटन इतक्या सहजपणे करू शकला. इसवी सन 150 मधील रुद्रदामनचा जुनागड येथील शिलालेख असे सांगतो की पुष्पगुप्त हा वैश्य, मौर्य राजा चंद्रगुप्त याचा प्रांतिक राज्यपाल होता. पुष्पगुप्त हा चंद्रगुप्ताचा मेहुणा असावा असा उल्लेख असल्याचेही एके ठिकाणी सूचित केले गेले आहे. चंद्रगुप्ताने आपल्या साम्राज्याच्या पश्चिम भागाचा राज्यकारभार पाहण्यासाठी आपल्या मेहुण्याला नेमावे हे व्यवहार्य दिसते. यावरून असेही सुचवता येईल की मौर्यांचे कुळ वैश्य असावे, कारण जरी ब्राह्मण व क्षत्रिय यांच्या नावाच्या शेवटी गुप्त हे उपपद वापरले जात असले तरी त्याचा उपयोग वैश्य मोठ्या प्रमाणावर करीत असत. मौर्यांचे कुळ हे तौलनिक दृष्ट्या हलके होते असे सांगणाऱ्या आख्यायिकेशीही हे जुळण्यासारखे आहे. पुराणे असे सांगतात की चाणक्य याही नावाने ओळखला जाणारा कौटिल्य चंद्रगुप्ताला या देशाचा राजा नेमिल. पहा पार्गेटरकृत डायनॉस्टीज ऑफ दी कली एज पृष्ठ 25. अनेक आधारांवरून आपल्याला असे माहित आहे की कौटिल्य हा नंतर चंद्रगुप्ताचा मंत्री झाला. मगधाच्या सिंहासनासाठी चंद्रगुप्ताच्या सुरुवातीच्या प्रयत्नांमागे विचित्र प्रेरणा होती, आणि या संबंधात कौटिल्याने केलेल्या कामगिरीवर पुढच्या अनेक शतकांमध्ये अनेक कथा रचल्या गेल्या आहेत. पहा वंशयपकासिनी व्हॉल्यूम 1 5 पृष्ठ 81. तळटीप. एक राजकारणी व्यक्ती म्हणून झालेला चंद्रगुप्ताचा उदय आणि अलेक्झांडरची स्वारी यांचाही संबंध जोडला जातो. प्राचीन ग्रंथांमध्ये दोघांची एक भेट झाल्याचे सांगितले आहे. पहा प्लुटार्क कृत लाईफ ऑफ अलेक्झांडर भाग 62 पृष्ठ 403. टार्न अलेक्झांडर दी ग्रेट पृष्ठ 275 यांच्या मते ही आख्यायिका खोटी असावी. आम्हाला असे वाटते की ही भेट झाली असावी पण तिला तात्कालिक महत्त्व नसावे. अलेक्झांडर परतल्यानंतर वायव्य भारतात निर्माण झालेल्या अराजकामुळे चंद्रगुप्ताला त्या भागात आपले स्थान त्वरेने व परिणामकारक रीतीने प्रस्थापित करता आले. पुराणे असे सांगतात की मौर्य राजघराणे एकूण 137 वर्षे टिकेल. राजा म्हणून चंद्रगुप्ताला 24 वर्षे, बिंदुसाराला 25 वर्षे आणि अशोकाला 36 वर्षे अशी यादी त्यात दिली आहे. यानंतरची यादी अनेक कमी महत्त्वाच्या राज्यकर्त्यांच्या नावांमुळे लांबली आहे. राजतरंगिणी या काश्मीरच्या इतिहासग्रंथात शकुनी हा अशोकाचा पितामह असल्याचे सांगितले आहे. भाग 1 पृष्ठ 102. याला इतर कोणत्याही साधनांमध्ये पुष्टी मिळत नाही. या इतिहासग्रंथात सुरुवातीच्या राजांचा दिलेला वृत्तांत इतका गोंधळात टाकणारा आहे की इतर काही पुरावा मिळाल्याखेरीज हे विधान मान्य करणे कठीण आहे. महावंसाने राजांची यादी पुढीलप्रमाणे दिली आहे. चंद्रगुप्त 24 वर्षे, बिंदुसार 28 वर्षे, राजाविरहित काळ 4 वर्षे, नंतर अशोक 37 वर्षे. दीपवंस या ग्रंथानेही हीच यादी दिली आहे. बुद्धाच्या मृत्यूदिनाच्या अगर बौद्ध वाङ्मयात ज्याला परिनिर्वाण असे संबोधले आहे त्याच्या आधारे मौर्यांचा कालानुक्रम दिलेला आहे. श्रीलंकेमधील बखरी असे सांगतात की बुद्धाच्या मृत्यूनंतर 218 वर्षांनी अशोक सिंहासनावर आला. पहा महावंस भाग 5 पृष्ठ 21. दीपवंस भाग 6 इसवी सन पूर्व 544, 486 व 483 ही 3 वेगवेगळी वर्षे बुद्धाच्या परिनिर्वाणाचे वर्ष म्हणून मोठ्या प्रमाणावर मानली जातात. यापैकी इसवी सन पूर्व 544 हे पहिले वर्ष म्हणजे नंतरच्या काळात रचलेली कथा आहे व ती इतर कोणत्याही पुराव्याशी जुळत नाही. श्रीलंकेमधील बखरींनी ते वर्ष इसवी सनाच्या 11व्या शतकात स्वीकारले. या शतकापूर्वीच्या बखरकारांनी इतर 2 वर्षांपैकी एकाचा उपयोग केलेला दिसतो. कॅन्टच्या बिंदुयुक्त नोंदीशी इसवी सन पूर्व 486 हा काळ जुळत असला तरी साधारणतः इसवी सन पूर्व 483 हाच काळ जास्त करून मान्य केला जातो. बुद्धाच्या परिनिर्वाणाच्या प्रत्येक वर्धापनदिनी एक बिंदू देऊन पुढील वर्षातील घटनांच्या नोंदी ठेवल्या जात असे सांगितले जाते. अशा नोंदी करण्याची प्रथा इसवी सन 489 पर्यंत कॅन्टनमध्ये चालू होती. या बिंदूंची संख्या त्यावेळेपर्यंत 975 पर्यंत गेलेली दिसते. त्यावरून इसवी सन पूर्व 486 हा परिनिर्वाणाचा काळ मिळतो. हिस्ट्री अँड कल्चर ऑफ द इंडियन पीपल व्हॉल्यूम 2 दी एज ऑफ इम्पिरियल युनिटी
36. फ्लिटचे असे मत आहे की इसवी सन पूर्व 483 हा काळ मानण्याचे मूळ भारतात आहे आणि महिंदाच्या आगमनामुळे श्रीलंकेमध्ये तो काळ ज्ञात झाला. JRAS 1909 पृष्ठ 324 तळटीप. या 3 कालाखेरीज इतर कालही सूचित केले आहेत पण त्यांना पुरेसा आधार नाही. आमच्या दृष्टिकोनातून इसवी सन पूर्व 544 या काळाची दखल घेण्याची जरूरच नाही. वर उल्लेखिलेल्या पुराव्यावरून हिशेब केला तर चंद्रगुप्ताचा काळ इसवी सन पूर्व 382 हा मिळेल. परंतु तो स्वीकारला तर अलेक्झांडर बरोबर त्याची भेट होणे शक्य नाही. तसेच सेल्युकस निकेटरशीही त्याचा संबंध येणे शक्य नाही. या संबंधाचा आमच्याजवळ निश्चित पुरावा आहे. याशिवाय अशोकाच्या 13व्या शिलाशासनात दिलेली ग्रीक राजांची नावेही जुळणार नाहीत. त्यामुळे इतर 2 संभाव्य कालावर आधारित कालानुक्रमाचा हिशेब करणे आम्हाला भाग आहे. श्रीलंकेतील बखरींमधील पुराव्यांवरून आपल्याला मौर्यांचे पुढील काळ मिळतात. दीपवंस, भाग 5 80 ते 82. चंद्रगुप्ताने आपली कारकीर्द इसवी सन पूर्व 321 मध्ये सुरू केली. त्याच्या मागून इसवी सन पूर्व 297 मध्ये बिंदुसार गादीवर आला आणि 4 वर्षांच्या राजाविरहित कालखंडानंतर इसवी सन पूर्व 265 मध्ये अशोकाचा राज्याभिषेक झाला. इसवी सन पूर्व 483 हे परिनिर्वाणाचे वर्ष आधारभूत धरून हा हिशेब केलेला आहे. जर आपण इसवी सन पूर्व 486 हे वर्ष परिनिर्वाणाचे वर्ष म्हणून मान्य केले तर प्रत्येक बाबतीत हा काळ 3 वर्षे आधीचा मिळतो. अशा प्रकारे चंद्रगुप्ताच्या राज्यारोहणाच्या इसवी सन पूर्व 324 व इसवी सन पूर्व 321 अशा 2 संभाव्य कालांचा विचार करणे आम्हाला भाग आहे. अनेक जैन ग्रंथांच्या आधारे इसवी सन पूर्व 313 हे वर्षही सूचित केलेले आहे. यामध्ये हेमचंद्राचे परिशिष्ट पर्वन व नंतरच्या काळातील एक इतिहासकार ट्रोगस याचा पुरावा यांचा समावेश होतो. महावीराच्या मृत्यूनंतर 155 वर्षांनी चंद्रगुप्त गादीवर आला. या विधानावर पहा परिशिष्ट पर्वन 8-339 जैनांची मान्यता आधारलेली आहे. परंतु दुर्दैवाने महावीराच्या मृत्यूचा निश्चित काळ माहीत नाही. शिवाय इसवी सन पूर्व 313 या वर्षाचा इतर ज्ञात पुराव्यांशी मेळ बसत नाही हेही आपणास पाहावयाचे आहे. यामुळे बिंदुसाराच्या बाबतीतही इसवी सन पूर्व 300 वा इसवी सन पूर्व 297 हे 2 पर्यायी काल मिळतात. परंतु अशोकाच्या राज्यारोहणाच्या बाबतीत आपल्याला अनेक संभाव्य तिथी मिळतात कारण बिंदुसाराची कारकीर्द किती वर्षांची होती याविषयी वेगवेगळ्या आधारांमध्ये एकमत होत नाही. 28, 27 व 25 वर्षे असे 3 पर्याय सांगितले आहेत. यांचा मागोवा घेतला व 4 वर्षांचा राजाविरहित काळ लक्षात घेतला तर अशोकाच्या बाबतीत इसवी सन पूर्व 271, 269, 268 व 265 ही संभाव्य वर्षे मिळतात. इसवी सन पूर्व 271 हे वर्ष मान्य करता येत नाही कारण अशोकाच्या कारकिर्दीतील वेगवेगळ्या घटनांशी त्याचा मेळ बसत नाही. उदाहरणार्थ ज्या 5 ग्रीक राजांशी अशोकाचा संपर्क होता, त्यांची नावे सांगितलेल्या 13व्या शिलाशासनातील पुरावा. इतरांच्या पुराव्यांचा परामर्श घेत असता एगरमोंटने आपल्या अलीकडच्या पुस्तकात एक नवा पुरावा प्रकाशात आणला आहे. तोही लक्षात घेतला पाहिजे. पहा दी क्रोनॉलॉजी ऑफ द रेन ऑफ अशोक मौर्य पृष्ठ 165. बौद्ध धर्मीयांना पवित्र वाटणाऱ्या वेगवेगळ्या स्थळांच्या तीर्थयात्रेसाठी अशोक गेला आणि या तीर्थयात्रेपूर्वी एक सूर्यग्रहण होते, असे आपल्याला दिव्यावदानात सांगितलेले आहे. रुम्मिनदेई स्तंभावरील कोरीव लेखावरून हे स्पष्ट होते की अशोक त्याच्या 21व्या वर्षी यात्रेला गेला होता. बौद्ध धर्मीयांच्या यात्रेची जी विशिष्ट स्थळे आहेत त्यातील रुम्मिनदेई, अर्थात लुंबिनी, एक असून त्याच वर्षी त्याने या स्थळाला भेट दिली. ग्रहणाचा काळ इसवी सन पूर्व 249 असा निश्चित करण्यात आला आहे. दुसरे प्रकरण पाहावे. राजाच्या तीर्थयात्रेच्या तयारीला लागणारा पुरेसा वेळ लक्षात घेतला तर हे ग्रहण तीर्थयात्रेपूर्वी 1 वा 2 वर्षे लागले असावे. या पुराव्यावरून अशोकाचा काळ इसवी सन पूर्व 266 वा 265 असावा असे मानणे शक्य नाही. म्हणून आता इसवी सन पूर्व 269 ते 268 या दरम्यानच्या काळात केव्हातरी अशोकाचे राज्यारोहण झाले असे म्हणावे लागते. आपल्याला आता पुढीलप्रमाणे कालानुक्रम मिळतो. 1. इसवी सन पूर्व 486 हे परिनिर्वाणाचे वर्ष गृहीत धरले तर चंद्रगुप्त इसवी सन पूर्व 324, बिंदुसार इसवी सन पूर्व 300 व मृत्यू इसवी सन पूर्व 272. 28 वर्षे कारकीर्द. राजाविरहित काल 4 वर्षे. अशोक इसवी सन पूर्व 269 ते 268. 13वे शिलाशासन इसवी सन पूर्व 256 ते 255. ग्रहण इसवी सन पूर्व 249. 2. इसवी सन पूर्व 483 हे परिनिर्वाणाचे वर्ष गृहीत धरले तर चंद्रगुप्त इसवी सन पूर्व 321, बिंदुसार इसवी सन पूर्व 297 आणि मृत्यू इसवी सन पूर्व 272. 25 वर्षे कारकीर्द. राजाविरहित काल 4 वर्षे. अशोक इसवी सन पूर्व 268,
दोन्ही कालानुक्रमांच्या पद्धतीनुसार इसवी सन पूर्व 269 ते 268 या अशोकाच्या राज्यारोहणाच्या वर्षाचा मेळ बसतो. जर बुद्धाच्या मृत्यूनंतर 218 वर्षांनी अशोक सिंहासनावर आला असला व वरील विवेचनावरून आपण जाणतो की अशोकाने इसवी सन पूर्व 269 ते 268 मध्ये राज्यारोहण केले, तर इसवी सन पूर्व 483 पेक्षा इसवी सन पूर्व 486 हेच वर्ष परिनिर्वाणाचे जास्त संभाव्य वर्ष दिसते. याशिवाय पुराणांमधील कालानुक्रमानुसार बिंदुसाराने 25 वर्ष राज्य केले असे गृहीत धरले आणि परिनिर्वाणाचे वर्ष इसवी सन पूर्व 486 हे गृहीत धरले, तरीही चंद्रगुप्ताचा काळ इसवी सन पूर्व 321 याच निष्कर्षाप्रत आपण येतो. पुराणांनी राजाविरहित कालाचा उल्लेख केलेला नाही याची नोंद आपल्याला या ठिकाणी केली पाहिजे. पहा पार्गेटरकृत डायनास्टीज ऑफ दी कलिएज पृष्ठ 27. पुराणे या राजघराण्याची एकूण वर्षे आणि व्यक्तिगत राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीची वर्षे देतात, त्यामुळे ही नोंद झाली नसावी. राजाविरहित कालाची नोंद या यादीत नाही. चंद्रगुप्ताच्या जीवनक्रमाच्या दृष्टिकोनातून पाहिले तरी त्याच्या राज्यारोहणाचे जास्त संभाव्य वर्ष इसवी सन पूर्व 321 हेच दिसते. तो इसवी सन पूर्व 326 ते 325 च्या सुमारास अलेक्झांडरला भेटला व याच सुमारास नंदराजाविरुद्ध त्याने बंड पुकारले असे मानले जाते. स्वतःचे स्थान प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने एखाद्या वर्षात त्याने पुरेसे सैन्यबळ गोळा केले असावे या गोष्टीची शक्यता फारच कमी दिसते. 4 ते 5 वर्षांचा काळ लागला असावा हाच संभव जास्त दिसतो. अलेक्झांडर परतल्यानंतर व विशेषतः इसवी सन पूर्व 323 मध्ये त्याचा मृत्यू झाल्यानंतर ग्रीकांची सिंधूच्या खोऱ्यातील सत्ता कमकुवत झाली. यामुळे उत्तरेकडील राजे स्थानिक राजकारणात गुंतले तर चंद्रगुप्ताने आपले स्थान पूर्वेकडच्या भागात पक्के केले. उत्तरेकडील राज्यांचे सतत विघटन होत राहिल्याने चंद्रगुप्ताला ती राज्ये जिंकून स्वतःच्या मुलखाला जोडण्याची संधी नक्कीच मिळालेली असणार. तेथून बहुधा त्याच्या हालचाली दक्षिणेच्या रोखाने मध्य भारतात सुरू झाल्या असाव्यात आणि इसवी सन पूर्व 313 च्या सुमारास अवंतीच्या आसपासचा मुलूख व्यापला असावा. इसवी सन पूर्व 305 मध्ये उत्तरेकडे सरकून त्याने सेल्युकस निकेटर विरुद्ध मोहीम काढली असावी व इसवी सन पूर्व 303 मध्ये तह होऊन या युद्धाचा शेवट झाला. मगधच्या आजूबाजूच्या प्रदेशातील खेड्यांवर लहान प्रमाणावर हल्ले चढवून मगध मिळण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली असे दिसते. या संदर्भात आपल्याला एक सुप्रसिद्ध कथा ऐकावयास मिळते. ताटामधील भात कडेकडेने खाण्याऐवजी एकदम भातातच मध्यावर हात घालणाऱ्या मुलाला त्याची आई रागावली. यावरून नंदाच्या राज्याचे कडेचे भाग आधी जिंकावेत व नंतर मध्याला हात घालावा अशी कल्पना चंद्रगुप्ताला सुचली. पहा परिशिष्ट पर्वन 8-290 ते 6. या साम्राज्याची उभारणी व संघटन प्रामुख्याने शस्त्रसामर्थ्यावर झाले. चंद्रगुप्ताने सैन्याला कसे महत्त्व दिले होते ते प्राचीन ग्रंथ सांगतात आणि मौर्यांच्या एकूण सैन्य बळाविषयी वेगवेगळे आकडे देतात. असे असले तरी सैन्य उभारणीचा हेतू लक्षात घेता ते सैन्य खूप मोठे असण्याची शक्यता आहे. सेल्युकस अशी झालेल्या तहामुळे वायव्य भारतातील काही मुलूख मिळाले. हे मुलूख नेमके कोणते याविषयी खात्री नाही, परंतु गेड्रोशिया, अर्कोशिया, अरिया आणि पॅरोपॅमिसादे हे भाग जोडले गेले असावेत असे मत मांडण्यात आले आहे. पहा विन्सेंट स्मिथ कृत अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया पृष्ठ 159. चंद्रगुप्त भारताच्या ऐक्यासाठी झटत होता असे विधान काही इतिहासकारांनी केलेले आहे. असे विधान करणे हा पूर्वग्रहाचा परिणाम आहे. त्या काळात संपूर्ण उपखंडात राष्ट्रीयत्वाची जाणीव नव्हती. त्यामुळे असा मुलूख राज्य म्हणून टिकवून धरणे केवळ शासकीय व सैनिकी बळावरच अवलंबून होते. चंद्रगुप्त हा धूर्त राजकीय बुद्धिमत्तेचा पुरुष होता यात शंकाच नाही. अलौकिक बुद्धिमत्ता आणि व्यापक सारासार विवेक असलेल्या सल्लागाराची जोड त्याच्या महत्वाकांक्षेला मिळाल्याने तो सुदैवी ठरला. चंद्रगुप्ताच्या दरबारात पाश्चात्यांचा राबता बराच असावा असे दिसते. इसवी सन पूर्व 303 मध्ये सेल्युकसशी झालेल्या तहामुळे जे विवाहसंबंधातून मित्रत्वाचे नाते निर्माण झाले त्यामुळे सेल्युकसची मुलगी आपल्या परिवारासह पाटलीपुत्राच्या दरबारात उपस्थित राहत असण्याची शक्यता आहे, किंवा मौर्यांच्या अधिकाऱ्यांच्या बायका या नात्याने काही ग्रीक स्त्रिया तेथे राहत असाव्यात. मेगॅस्थीनिसची पाटलीपुत्राला भेट आणि कदाचित परस्परांच्या दूतांची जाये सोडली तरी एरवीही नजराण्यांची वारंवार देवघेव होत असल्याचा उल्लेख आहे. या नजराण्यांमधून कडक मादक द्रव्येही पाठवली जात. पाटलीपुत्राच्या नागरी शासनयंत्रणेत परकीय लोकांच्या हितसंबंधांची काळजी घेणारे एक खास मंडळ होते. यावरून तेथे बऱ्याच मोठ्या संख्येने परकीय लोक राहत असावेत असे दिसते. चंद्रगुप्ताने आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या काळात जैन धर्म स्वीकारला अशी एक आख्यायिका परिशिष्ट पर्वंमध्ये आलेली आहे. पहा भाग 8 पृष्ठ 415 तळटीप आणि पृष्ठ 121. याच ग्रंथात मगधामध्ये सतत 12 वर्षे दुष्काळ पडल्याचा उल्लेख आहे. सोहगौरा व महास्थान येथील दोन्ही लेखांमध्ये दुष्काळाच्या बाबतीत सावधगिरीच्या उपाययोजनांचा जो उल्लेख आहे त्यांचा वरील उल्लेखाशी मेळ बसतो.
जैन आख्यायिका पुढे असे सांगते की चंद्रगुप्ताने आपला मुलगा सिंहसेन, बहुधा बिंदुसाराचे दुसरे नाव, याच्यासाठी राज्यत्याग केला आणि भद्रबाहू या जैन साधूबरोबर तो म्हैसूरमधील श्रवण बेळगोळा येथे गेला. कर्मठ जैनांच्या पद्धतीने प्रामुख्याने अनशनव्रत घेऊन तो मरण पावला. पित्याच्या मृत्यूनंतर इसवी सन पूर्व 297 मध्ये मौर्यांच्या सिंहासनावर आरूढ झालेल्या बिंदुसाराच्या नावाने बौद्ध बखरकरांच्या कल्पनाविलासाला भरपूर वाव दिला आहे. त्याच्या नावात समाविष्ट असलेल्या शब्दांवर कोटी करून त्याच्या जन्मासंबंधी सांगितलेली एक चमत्कारिक कथा आपल्याला ऐकावयास मिळते. चंद्रगुप्ताच्या रोजच्या अन्नात विषाची सौम्य मात्रा मिसळून कौटिल्याने त्याला विषप्रतिबंधक बनवल्याचे वर्णन आहे. पहा वंशयपकासिनी, भाग 1 व 5 पृष्ठ 187. त्याच्या गर्भवती असलेल्या पट्टराणीने एके दिवशी चंद्रगुप्ताच्या अन्नातील एक घास घेतला. तिला प्रतिबंध करण्यास कौटिल्यास फार उशीर झाला. मुलाचे प्राण वाचविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे राणीचा शिरच्छेद हे त्याने जाणले आणि त्याने तिचे डोके उडवले. एका शेळीच्या गर्भाशयात राणीचा गर्भ ठेवला. हे मूल जन्माला आले तेव्हा त्याच्या अंगावर ठिपके होते म्हणून त्याला बिंदुसार, बिंदू अर्थात ठिपका, सार अर्थात गंध वा अर्क हे नाव पडले. प्राचीन ग्रीक ग्रंथांमधून बिंदुसार अमित्रोखातीस या नावाने ओळखला जातो. अमित्रघात अर्थात शत्रुभक्षक, अगर अमित्रघात शत्रूला ठार मारणारा, या संस्कृत शब्दांचा ग्रीक अपभ्रंश अमित्रोखातीस असावा. पहा स्ट्रॅबो, भाग 2, उतारा 29 पृष्ठ 70. पहिल्या अँटिओक्सने आपला राजदूत म्हणून डेमॅक्सला सेंड्रोकोटसचा मुलगा अमित्रोखातीस याच्याकडे पाठविले होते असा उल्लेख स्ट्रॅबोने केला आहे. टॉलेमी दुसरा फिलाडेल्फस इसवी सन पूर्व 285 ते 247 या इजिप्तच्या राजाकडून एक दूत पाठवला गेला असे प्लिनी सांगतो. हा दूत बिंदुसाराच्या किंवा अशोकाच्या कारकिर्दीत मौर्यांच्या दरबारात होता. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकातील ॲथिनियस लिहितो की सिरियाच्या पहिल्या अँटिओक्सला अमित्रोखातीसने पत्र लिहून मधुर मद्य, सुक्या अंजिरे आणि भारतीय दरबारासाठी एक तत्वज्ञानी यांची मागणी केली असे हेगेसँडरने नमूद केले आहे. पहा ॲथिनियस, भाग 3, पान 444. अतिप्राचीन बौद्ध ग्रंथांमध्ये बिंदुसाराविषयी फारशी माहिती नाही. बौद्ध धर्माविषयी राजाला उत्साह नसल्यामुळे कदाचित असे झाले असावे. त्याच्या दरबारात एक आजीविक भविष्यवेत्ता होता. अशोक जन्माला आला त्यावेळी तो राजा होईल असे भाकीत त्याने वर्तविले होते. यावरून बिंदुसाराला आजीविकांविषयी जास्त आस्था असावी असे दिसते. पहा दिव्यावदान, 26 पृष्ठ 370 तळटीप. शत्रूंना ठार करणारा असे बिंदुसाराला संबोधलेले आहे. त्यावरून त्यांच्या कालखंडात अनेक मोहिमा झाल्या असाव्यात असे सूचित होते. त्याच्या कारकिर्दीविषयी लिखित पुरावे नाहीत त्यामुळे त्याच्या विजयासंबंधीचा तर्क निष्कासनाच्या प्रक्रियेनेच करावा लागतो. मौर्यांनी दक्षिण भारत केव्हा जिंकला यासंबंधीचा काळ अनिश्चित आहे. चंद्रगुप्ताने दक्षिणेकडे मोहीम काढल्याचा उल्लेख कोणत्याही साधनांमध्ये नाही. तामिळ वाङ्मयात मौर्यांनी दक्षिण भारत जिंकल्याचा उल्लेख आहे पण त्यात कोणत्याही विशिष्ट राजाचा उल्लेख नाही. एका प्राचीन ख्रिस्ती ग्रंथात मेगॅस्थीनिसने तग्वेन नदीच्या दुसऱ्या तीरावर काही साधू पाहिल्याचा एकमेव उतारा उद्धृत केलेला आहे. मॅकक्रिंडलच्या मते ती तुंगभद्रा नदी असावी. जरी हे मत अचूक असले तरी त्यावरून चंद्रगुप्ताचे साम्राज्य त्या भागापर्यंत विस्तारले होते या निष्कर्षाप्रत येण्याची जरुरी नाही. एक प्रवासी म्हणून कदाचित मेगॅस्थीनिसने मौर्य साम्राज्याच्या बाहेरच्या भागातही प्रवास केला असेल. पुढच्या काळातील चिनी प्रवासी फाहियान व ह्युएनत्संग यांच्यासारख्यांनी खरोखरच असा प्रवास केला. शिवाय मेगॅस्थीनिसच्या बाबतीत असेही म्हणता येईल की साधूच्या विलक्षणपणाचे त्याला विशेष आकर्षण असल्याने तो त्यांना पाहण्यास उत्सुक असावा यात शंका नाही. चंद्रगुप्ताच्या उत्तरेकडील हालचाली चालू असतानाच दक्षिण विजयासाठी त्याला अवधी मिळणे असंभव्य दिसते. अशोकाने आपल्या आज्ञालेखांमध्ये फक्त एका मोहिमेचा, कलिंग युद्धाचा उल्लेख केला आहे. पहा 13वे शिलाशासन, ग्लोखकृत, ले एन्स्क्रेपसिओ द अशोक पृष्ठ 125 तळटीप. जर दक्षिणेकडे त्याने एखादी मोहीम काढली असती तर त्याने तिचा उल्लेख केला असता. तरीही त्याचे आज्ञालेख आजच्या म्हैसूरपर्यंत इतक्या दक्षिणेकडे आढळतात. बिंदुसाराने 16 राज्ये जिंकून आपले साम्राज्य एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत वाढविले असे तारानाथ लिहितो. पहा गेशिष्टकृत देस बुद्धिझ्मुस इन इंडियन पृष्ठ 88 ते 89. याचा अर्थ द्वीपकल्पाचा उत्तर भाग असे सूचित होते. जर चंद्रगुप्ताने राज्यत्याग केल्याची व तो जैन साधू झाल्याची आख्यायिका खरी असेल तर आपल्या साम्राज्याच्या बाहेरच त्याने प्रवास केला असण्याची शक्यता जास्त दिसते. एक भ्रमंती करणारा साधू या दृष्टीने त्याची साम्राज्यातील उपस्थिती बिंदुसाराला त्रासदायक ठरली असती. इसवी सन पूर्व 273 ते 272 या कालाने बिंदुसाराचा मृत्यू पाहिला आणि त्याच्या मुलांमध्ये सिंहासनासाठी संघर्ष सुरू झाला. तो 4 वर्षे चालू होता आणि इसवी सन पूर्व 269 ते 268 मध्ये बिंदुसाराचा उत्तराधिकारी म्हणून अशोकाच्या डोक्यावर राजमुकुट ठेवण्यात आला.